फायनली यांच्या अर्धा घंट्यानंतर झालाच फोटो वगैरे काढून मग निघलो ना आम्ही वॉटर पार्कच्या दिशेने. तुम्ही काहीच म्हणा पण मी लगेचच खुश आहो. बरं झाला माझ्या जवळ एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, स्वतःच प्लॅन बनवतात ना, फक्त चल बाई म्हणतात मला. तर इकडे आहे ऍडव्हेंचर पार्क जेथे झुले गिन राहतात ना, इकडे आहे वॉटर पार्क जेथे आम्ही जाणार आहोत पाण्यामध्ये डुबक्या मारायला. याची लक्ष गेली यातल्या दुकानात. या शॉप मध्ये येऊन पाहिलं इकडे मस्त बड्या सॉफ्ट टाय वगैरे आहे, पण याची प्राइस 300 रुपये म्हणते बाप्पा. नाही घेऊ म्हणलो मी. आमच्या हर्षुबाईनं येथून मस्त बड्या गॉगल घेतलं. मग येथून घेतलो ना आम्ही सगळ्यांसाठी कॉस्ट्युम वगैरे. मग येथून केलो ना आम्ही वॉटर पार्क जासाठी एंट्री. आम्ही होतो लगेचच जणी ना, आमचा सामानही लगेचच होता तर आम्हाला लाकर काही पडवडत नव्हतं, म्हणून आम्ही बड्या करून टाकलो ना ती एसी वाली रूम. मग चेंज वेंज करून गेलो ना आम्ही वेव पूल कड. आणि मग हे घे राडा चालू झाला आमचा येते. ह्या रेन डान्स मधला पाणी तर पक्काच थंड होता माये, मस्त थंडी लागे. नाचाले बसलो का मग मीही उमसाडच नाचून टाक. मग गेलो यावाला राईड वर का फुग्यावर दोघ जण बसाचा होता इथे. उमसाडच गरमी होती तर येथून मी पेप्सी घेऊन टाकलो. आणि मग आलो इकडे जेवण करासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला याची ना पनीरची भाजी लगेचच आवडली होती. मी डब्बा गिबा आणलो असतो ना, दाबूनच नेत होतो घरी. आता येते हा जहाज कोठून आला म्हणतो. हा जहाजाच्या वद्रावून कसकसे हा वॉटर स्लाइड बनवल्या असतील म्हणतो. चुलीत गेला काम धंदा येते तर पक्क्याच खतरनाक राईड दिसत आहे. गे माय हे सारीन बाई बाटल धरून का करत आहे. आणि मी एक होऊन गेलो धुंदाड. याचे लोकेशन पाहून मला तर असा वाटे कोटी फोटो काढू ना, कोटी नाही बापा पांड्या. नेक्स्ट पार्ट कमिंग सून.